की देवानंद थळेसाहेब यांच्या माध्यमातून आणि भव्य चषक यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे स्वर्गीय रघुनाथ दादू पाटील यांचे समर्थ कुमार प्रथमेश तनाजी पाटील प्रिन्स मूवीचे सर्वा क्या बात आहे। आणि तसेच कुमार प्रणव राजेंद्र पाटील यांच्याकडून भव्य चषक तृतीय पारितोषिक आम्हाला मिळालेले आहे। स्वर्गीय गोपीनाथ शेठ धागू मडवी यांच्या समर्थ आदरणीय साईनाथ गोपीनाथ मडवी साहेब शिवसेना उपशाखा प्रमुख वडूनगर यांच्या माध्यमातून जसे जसे वेळ मिळेल तशी तशी आम्ही यात सर्व दानशूर राजाचं जे मोलाचं सहकार्य मिळेल त्याचं आपण वर्णन करूया, नावाचं गुणगान करूया वेळ जशी मिळेल। पण दरम्यान पाहतोय की आपण आजच्या दिवसातला पहिला सामना टाळीच्या आवाजामध्ये खेळू कक्षामधून सलामीचे दोन्ही दिग्गज फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होताना आणि सामना सुरू होण्यापूर्वी मात्र दोन्ही टीमचे राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे। निश्चित आज मात्र एक अजून एक वर्षाचा बक्षीस पाहतोय आपण। हे बघा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण राखीव खेळाडू पाठवणं गरजेचं आहे। कांब्याचा आलेले काटे टीमचा संगणक कांब्याचा राखीव खेळाडू आलेला नाहीये। चेंडू टाकण्यापूर्वी जर नाही आला तर पेनल्टीचा सामना करावा लागेल। ठीक आहे, दोन्ही टीमचे राखीव खेळाडू आलेले आहेत। सामन्याला करूया आपण सुरुवात। तर स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण इथे मात्र ठीक 10 वाजून 25 मिनिटांनी पहिल्या चेंडूची हाताळणी पाहतोय आपण। डावखरा बॅटर स्ट्राईकला असेल स्वयं स्वतः संगणक मला असं वाटते। पहिला चेंडू अतिशय अप्रतिम होता, काय घडले पाहिजे ऍक्च्युली चेंडू कुठं ब्रश झाला हे पाहावं लागेल। लेगबायच्या स्वरूपात मिळते ती टीमला 1 धाव आणि आता मात्र लेगबायच्या स्वरूपात खातं उघडल्या गेलं अतिरिक्त धावेनी जे एका धावेनी सुरुवात होते आजच्या दिवसाती। एम आर तांबे टीमने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय किती योग्य ठरेल हे सांगायचं हे पाहायचं आहे। प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण जरीमरी काटे संघाची ताकद खूप मोठी आहे त्यानुसार इथं मात्र टार्गेट उभं करावं लागेल। गोलंदाज सज्ज होताना परत एकदा दूर आणि त्या टोकाकडून आमच्याकडून दूर जाताना मारा करतोय विशाल। आता मात्र खेळण्यासाठी आकाश सज्ज होतोय सलामीचा बॅटर। पहिल्याच चेंडूवर एक अतिरिक्त धाव मिळाली होती, खातं उघडल्या गेलं टीमचं। गोलंदाज सज्ज होतोय याच पाहता शॉर्ट पिच चेंडू अतिशय क्लास हा चेंडू होता, खांद्याचा वापर केला, चेंडूला आपटी दिली आणि अतिशय वेगात सपकन निघून गेले विकेट किपरच्या हातामध्ये। अतिशय प्रतिम सुरुवात काटे टीमच्या माध्यमातून बॉलर विशाल करतोय। क्षेत्ररक्षणची व्यूहरचना पाहूया। पॉवर प्लेचा पहिला षटक पॉइंट कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री याच पाहता बॅकफुटला जाऊन कट केलंय। पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे ढिसा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एकदा पूर्ण आणि जोपर्यंत चेंडूला अडवतोय त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात या 2 रन्स 30 पण कंप्लीट होईल का आणि या 3 धावा सच कंप्लीट करतोय बॅटर आकाश। 1 शॉट म्हणजे 2 धावा मिळतील। 2 धावांनी टीमची धावसंख्या 3 बिनबाद। यानंतर 89-11 निंबवली विपक्ष जय काप्रोबा वेले। चला दोन्ही टीमचे कॅप्टन जर आपण आला असेल तर लगेच टॉस साठी संपर्क साधायचा आहे। 89-11 निंबवली टीमचा कॅप्टन आणि जय काप्रोबा वेले। व्यासपीठावर काही आमचे लाडके मान्यवर आहेत त्यामध्ये पाहतोय आपण काटे गावाचे विजय बाळाराम भोईर साहेब हे व्यासपीठावर आहेत। त्यांच्या समेत पाहतोय आपण काटे गावाचे अजून एक आमचे प्रमुख मान्यवर ओमकार भोईर साहेब काटे गावाचे। त्यानंतर आमचे लाखिवली गावाचे खूप चांगलं व्यक्तिमत्व खोलवर टप्प्याचा चेंडूचा टप्पा आपल्याला थोडासा बाहेर निघणारा आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये। सुमित दामोदर पाटील साहेब लाखविली गावाचे हे एक चांगले व्यक्तिमत्व। त्यानंतर सागर पाटील इनकी तो बात ही अलग आहे। त्यानंतर जर पाहिलं आपण काल एक ही मारा लेकिन सॉलिड मारा वीर पाटील का कोई जवाब नाही। यावेळेस पात्र फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये फील करतोय अतिशय वेगात। एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होताना पाहतोय लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव मिळते।
सामन्याचे पंच शिवाजी सर. नो डाऊट उष्णता जर म्हटली तर मला कॅरिबियन देशाची आठवण होते, वेस्ट इंडिज. भाऊ पाटील खऱ्या अर्थाने मला तर वाटते की खूप एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. आणि जेव्हा सुनील पवार असते ना, भाऊ पाटील यांच्या चेहऱ्यावर खूप हास्य असते. गोलंदाज सज्ज होताना परत एकदा चांगलं षटक. आतापर्यंत पहिला पण पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवरफुल बॉलिंग पाहायला मिळते सध्या तरी. असा एकही चेंडू टाकला त्यावर षटकार किंवा चौकार मिळेल. गोलंदाज सज्ज होते. ओ याच पात्र बॅकफुटला पंच केलाय. ह्या वेळेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल स्वीकारतोय आणि पहिल्या विकेटचं पतन परतीचा प्रवास करताना बॅटर पाहतोय आपण. पहिला धक्का बसलाय टीम कांबे याला. लाखिवली टीमचे आयोजक स्वतः आयोजक आहेत राजेंद्र पाटील सर आणि ऑल गावदेवी लाखिवली. सकाळी सकाळी सागर ची चर्चा झाली आणि सागर प्रत्येक खेळाडूचं कालावधी असतो आणि सागर कुठंतरी आपल्या प्रदर्शनामध्ये थोडासा बॅकफुटला. अपेक्षा असेल की पुढच्या सामन्यामध्ये सेमीमध्ये त्यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा असेल. वीरनी तर जकास कामगिरी केली काल. पहिला आपण ओवली टीमच्या विरुद्ध ज्या प्रकारे बॅटिंग केली होती डावखरा बॅटर अजित. 12 मध्ये 30 आणि 8 मध्ये 30 बनवले. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक पर्व आपण 16वा पाहतोय. खूप या विभागातली सर्वात मोठी स्पर्धा. वरिष्ठ पत्रकार, शिवसेनेचे खंबीर नेतृत्व, आदर्श शिक्षक, सर्व काही गुणवान व्यक्तिमत्व असलेले आमचे आदर्श शिक्षक राजेंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन पाहतोय आपण दरवर्षीप्रमाणे. आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव नो डाऊट प्रणव पाटील जर पहिला पण शिवनी इंजिनियर आहेत, फायनल इयर त्याचा वर्ष आहे. आणि दिशांत चॉकलेटी बॉय लाखिवली गावाचा. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून पाहतोय की आपण दुसरे षटक हाताळण्यासाठी इथे मात्र काटे टीमचा गोलंदाज सज्ज होतोय. राकेश क्रमांक 3 वर नवीन बॅटर पाहतोय आपण रोहित. स्ट्राईकला बॅटर असेल तो स्वयं आहे. टीमचा कॅप्टन नाणेफेक जिंकली होती आणि निर्णय सांगितले की आम्ही बॅटिंग करणार. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हवेत आहे पण क्षेत्ररक्षक दूर आहे. गली क्षेत्रावर चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना टीमचा कॅप्टन स्वयं पाहतोय आपण. टीमची धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 1 बाद 5. धीमी आणि संत सुरुवात. नाणेफेक गमावल्यानंतर पाहतोय की आपण MR दोस्ती कांबे संघ प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकल्यानंतर दयनीय स्थिती म्हणता येईल. जो निर्णय होता तो चुकीचा ठरलाय का हे पाहायचं आहे. कारण की समोर काटे टीमच्या पहिल्या षटकामध्ये बॉलर विशाल यांनी अतिशय अप्रतिम भेदक मारा केला होता. सूर्याची किरण अतिशय चमकदार. मात्र वाटते की थंडीचा जो काळ होता तो आता मात्र हळूहळू बंद होत चाललेला आहे आणि कडक सूर्याची किरण मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं मैदान पाहतोय आपण. लाखिवली गावाचा हा निसर्गाच्या कुशीमध्ये रमलेला. दरम्यान पंच केले पाहतोय आपण. पॉईंट आणि कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण प्रयत्न चांगला होता. आता मात्र क्रिकेट कम फुटबॉल जास्त पाहतोय आपण. 2 धावा सहज इथे मात्र कंप्लीट आणि आता मात्र पाहतोय की बघता बघता हा चेंडू सीमा पार आलाय. हा लकी चौकार. न्यायशी 11 निंबवली टीमचा कॅप्टन आणि जय काप्रोबा वेले म्हणजे भावेश पाटील ज्यांचा संघ आपल्याला ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. नो डाऊट त्यांचे मोठे बंधू ड्रीम 11 नावलं वर्ल्डचा जर विचार केला त्यामध्ये रुजू आहेत. ड्रीम 11 सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण. थेट प्रेक्षेपण आज प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून एकच नावाची चर्चा आहे अखंड महाराष्ट्रामध्ये नाही तर ऑल इंडियामध्ये. 10 यावेळेस मात्र पाहतोय की आपण हा चेंडू वाईट अतिरिक्त धावसंख्येत भरपडते. धावसंख्या पुढे सरकते ती दुहेरी 10. गोलंदाज सज्ज होतोय राकेश.
पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा खर्च करतोय. पहिल्या षटकामध्ये विशाल यांचं अप्रतिम षटक. त्यानंतर मात्र मागला षटक हाताळताना गोलंदाज यावेळेस मात्र पाठलाग करण्याचा प्रयत्न होता. स्वेर चेंडूची हाताळणी पाहतोय आपण उजेष्टीच्या खूपच बाहेर. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या 11. स्ट्राईकला बॅटर आता मात्र खेळण्यासाठी रोहित. याच पता पुलचा फटका. प्लेसमेंट ठीक नाही. खऱ्या अर्थानं मेड्युकेट कडे खेळायचं होतं पण चेंडू मात्र वाईडीस लाँग ऑन बाउंड्री लाईन कडे ट्रॅव्हलिंग करतोय. फक्त आणि फक्त मिळेल या चेंडूवर अजून एक. धावसंख्या 12. ज्ञानेशी 11 निंबोली टीमचा कॅप्टन आणि जे काप्रोबा वेले. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जर आला असाल तर लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी सज्ज राहायचंय. काल उच्च कोटीचं प्रदर्शन लाखोली टीमचं पाहिलं. फुल टॉसरा धमाका. उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा हा गगनभेदी षटकार. फुल टॉस चेंडू होता. दोन्ही हातांनी स्वीकारलंय आणि काय चांगला संपर्क पाहायला चेंडूने बॅट मध्ये दूर असा फेकून दिले 6 धावेसाठी. पुढे विन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. परफेक्ट टायमिंग करता आला नाहीये. कव्हर पॉईंट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या दरम्यान एक सिंगल. टीमचा कॅप्टन संयम मात्र चांगली बॅटिंगला आता सुरुवात करतोय. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 19. चांगली धावसंख्या. आता मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त 4. त्यानंतर मात्र खराब बॉलिंग अटॅक पाहतोय आपण खास गोलंदाज राकेशच्या माध्यमातून. मागलं षटक प्रगतीपथावर लांबल्याचे षटक. 2 अतिरिक्त चेंडू या षटकामध्ये हाताळला गेले. तोच गोलंदाज मारा करतोय राकेश. यावेळेस पात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगल्या चेंडूने मात्र या षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये इथं मात्र पाहतोय आपण एम.आर. दोस्ती कांबे टीमची धावसंख्या 19 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर गोलंदाजीमध्ये पाहतोय आपण गणेश येतोय. कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं मारा करण्यासाठी समोर डावखुरा बॅटर टीमचा कॅप्टन संयम आहे. ज्याच्या बॅटमधून एक षटकार पहिले 3 चेंडू निर्धाव घेतले होते. त्यानंतर मात्र काय झकास एक षटकार ठोकला होता. आठवण झाली काल अजितची ज्या प्रकारे कालच्या अंतिम सामन्यामध्ये कालच्या दिवसामध्ये काय लाजवाब बॅटिंग केली होती. गावदेवी लाखिवली ब टीमच्या माध्यमातून उच्च कोटीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. तिसऱ्या सामन्यात मात्र थोडीशी कोंडी झाली होती लाखिवली टीमची. पण त्यानंतर मात्र वीर पाटील धावून आला आणि टीमला विजयाकडे नेण्याचं काम केलं. जय हनुमान लाखिवली. गोलंदाज सज्ज होताना गणेश. समोर संगणक पाहतोय आपण कांबे टीमचा. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. अतिशय वेगात एक चोटी धावीत मात्र कंप्लीट करेल. एगिली चेंडू कुठं ब्रज झाले पाहावं लागेल. असं वाटतं की बॅटला चेंडू हलकासा स्पर्श झाला होता. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 20 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. 30 षटक प्रगतीपथावर असताना गणेश सज्ज होताना पत्ता क्षेत्ररक्षण तोच कायम. रोहित मात्र चांगली सुरुवात केली होती. पहिल्या चेंडूचा सामना करताना चौकार मारला होता आणि तिथून मात्र पाहतो की 3 चेंडूचा सामना केलाय. 5 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. 4 षटकामध्ये किमान 40 पर्यंत मजल मारावी लागेल या टीमला. तर अमित पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांच्या माध्यमातून गणेश यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर रोख रक्कम 500 रुपये देण्यात येईल. यावेळेस पात्र फुलटॉसरा फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून खाली क्षेत्र आहे. दुरून क्षेत्ररक्षक येतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय. हा चौकार.
कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं आपण निश्चित नो डाऊट दुपारपर्यंत 3 सामने रायझिंग स्टार ऑफ लाखिवलीचा एक बुलंद आवाज हर्ष पाटील यांनी मोर्चा सांभाळला होता आणि कालच्या दिवसामध्ये सर्वात चांगलं झेल तो खूप टर्निंग पॉइंट ठरला होता. हर्ष गेल्या वर्षी हर्ष याचा आवाज आपण डोंबिवली विभागामध्ये सुद्धा ऐकला होता. सज्ज होताना या स्वतः फुल फटका फटका फळाय. हे बघा आता असं वाटतं की सकाळचा नाश्ता जास्त मक्खन सोबत आलेत. म्हणजे मराठीत जर म्हटलं तर लोणी लोणी सोबत असं वाटतं की नाश्ता करून आलाय, हातातून चिरून निसटलाय. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरकते ती 26. क्षेत्ररक्षण कमकुवत पाहायला मिळतं इथे मात्र निश्चित नो डाऊट काटे टीमचं बॉलिंग अटॅक चांगला आहे पण क्षेत्ररक्षक तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे. राईट अमोर द विकेट गोलंदाज गणेश मारा करतोय. यावेळेस पात्र हा अप्रतिम अफलातून लाजवाब फटका पाहतोय आपण आणि एका टप्प्याने चेंडू मात्र सीमा पार आलाय. हा दणदणीत चौकार. काय क्लास फटका होता. क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका डाऊन द ग्राउंड गोलंदाजच्या डोक्यावरतून पंजाच्या डोक्यावरतून हा फटका होता सीमा पार. याच पता स्लॉक स्वीपचा फटका पाहतोय आपण. प्रत्येकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या बॅकअप चांगला आहे. फक्त आणि फक्त रोहित याला मिळेल एका सिंगल या एका धावेने. आता मात्र टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 31. 31 धावा. आता मात्र एक चांगल्या स्थितीकडे वाटचाल करताना आता मात्र कपिल असं वाटतंय की जो निर्णय घेतला होता तो योग्य ठरवताना दुसऱ्या गड्यासाठी खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. फॉल ऑफ विकेट जर पाहिला आपण तर निश्चित 4 या धावसंख्येवर पहिला विकेट बाद झाला होता. 27 धावेची पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप. फुल टॉसवर हा फटका मिड ऑफला क्लिअर करतोय. रोखणं कठीण असेल कारण की अतिशय वेगात चेंडू कॉमेंट्री बॉक्स कडे राजेंद्र पाटील सर आयोजक आहेत त्यांच्या हातात चेंडू आलाय. सीमा पार हा चौकार. जर पाहिला आता एक डेंजर झोनकडे धावसंख्या जाताना पाहतोय आपण. धावसंख्या 35. ड्रिंक टॉली पाणी घेऊन जायचे 12वे खेळाडू. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे. ऐकूया डीजे निलेशच्या माध्यमातून मधुर संगीत. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण एक बाद 35 खूप चांगली धावसंख्या. शेवटच्या 12 चेंडूमध्ये मात्र धावाची लयलूट केलेली आहे. जवळपास पाहतोय की 31 धावेचा पाऊस पडलाय शेवटच्या 12 चेंडूमध्ये आणि याचा संपूर्ण श्रेय जातोय रोहित आणि संगणक स्वयं या जोडीला.
हाय क्वालिटीची बॅटिंग करावी लागेल. इथून मात्र 50-60 जर पार केला तर निश्चित आता म्हणता येईल की कांबे टीमचा जो निर्णय होता आम्ही बॅटिंग करणार आणि टीमच्या कॅप्टनने सांगितलं की आम्ही जर 40च्या पलीकडे गेलो तर आमची बॉलिंग अटॅक खूप मजबूत आहे. एम आर दोस्ती कांबे संघ बॅटिंग करताना नाणेफेक जिंकल्यानंतर सकाळचं सत्र आणि रोहित नावाचा हा बॅटर खूप चांगली बॅटिंग करतोय आणि संघटन कसं असावा तर हे दाखवताना तर मात्र संयम पाहतोय आपण खूप चांगली बॅटिंग करताना. अंतिम षटक टाकण्यासाठी डावखुरा गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण. रोमित यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन निंबवली विपक्ष वेले. चला आपण लगेच संपर्क साधायचा आहे टॉस साठी. कल की शाम जनहुमान लाखिली टीम के नाम टॉप 3 मध्ये कालच्या दिवसामध्ये त्यांनी प्रवेश केला होता. सांघिक कामगिरी कधी वीर पाटील तर कधी आशिष तर कधी अजित, पण नंतरच्या सामन्यामध्ये अपेक्षा असेल सागर यांच्याकडून. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली जातोय चेंडू. एकदी चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. त्या दरम्यान मात्र एक सिंगल बॅटला हलकासा स्पर्श झाला होता चेंडू. एका धावेने 36 अशी धावसंख्या कांबे टीमची पाहतोय आपण. 16वा पर्व स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024 हा देखणं आणि अद्भुत आयोजन पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होतोय रोमित. कॉमेंट्री बॉक्स एंड या टोकाकडनं मारा करण्यासाठी समोरच टीमचा कॅप्टन संयम बॅटिंग करतोय. याच पात्र हा फटका चांगला आहे, अतिशय अप्रतिम लाजवाब. ओहो हो, एका क्षणी वाटलं की झेल आहे की का, पण इथं मात्र पाहतोय की आपण सातत्याने आता मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुद्धा वाढायला लागलाय. टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं की बॅलेन्स ठीक नाहीये म्हणून चेंडूला आत फेकतोय आणि धावचीच्या स्वरूपात बॅटर बाद होतोय. निश्चित आमचे जे लाखिवली मंडप डेकोरेशनचे पाठीराख आहेत तिथून आपल्याला सांगायचं की बाहेर नाही ना. ओके ओके ठीक आहे. तर नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. आता मात्र विशाल येतोय. अंतिम षटक हाणामारीचं 50 पर्यंत मजल मारेल की काय, मात्र अंतिम षटकामध्ये रोमित चांगली बॉलिंग करेल. यावेळेस पात्र हा चेंडू चांगला होता, जवळपास फुल टॉस होता पण वेगवान, पण लाईन चुकीची होती. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती पाहतोय आपण. 37. रोमित अतिशय चांगलं षटक हाताळण्याचा प्रयत्न करताना पाहतोय आपण. धावसंख्या 37. यावेळेस पात्र हा फटका कडक आहे. केडी के कडक 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 आलाय हा तुफानी षटकार. संख्या 44. काय लाजवाब शॉट होता पहिला, पण वायडीस मिडविकेटच्या वरतून रोहितच्या बॅटमधून हा षटकार आलाय. आता मात्र अंतिम षटक म्हणजे हाणामारीचं रोहित बॅटिंगची सुद्धा आपल्या हातात घेतोय आणि काय एक जबरदस्त षटकार पाहायला मिळालं. रोमित सज्ज होताना प्रत्येकदा समोर रोहित नावाचा हा वादळ आहे अप्रतिम. काही येणारे चेंडू शिल्लक किती धावेपर्यंत मजल मारेल. चांगला चेंडू होता, तेवढाच ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. वायडीस लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट
धावसंख्या 46, 46 लॉस ऑफ 2 विकेट्स. विशाल यांचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 4 धावा, त्यानंतर मात्र चांगली बॉलिंग अटॅक पाहिलं नाही, खराब क्षेत्ररक्षण होतं. त्याचाच परिणाम पाहिलं की आपण धावेचा वेग खूप झपाट्याने पुढे सरकताना. सोडून दिले, माहिती आहे की लाईन चुकीची आहे. हा चेंडू परत एकदा टाकावा लागेल. एक अतिरिक्त चेंडू आणि अतिरिक्त धाव मिळते टीम पाहतोय आपण कांबे टीमला. धावसंख्या 47. यानंतर 89-11 निंबवली आणि जय काप्रोबा वेले. चला दोन्ही टीमची कॅप्टन आपण लगेच टॉस साठी सज्ज राहायचं आहे. दरम्यान आगमन होते आमचे आयोजक राजेंद्र पाटील यांचे छोटे चिरंजीव म्हणजेच निशांत पाटील. स्वागत आहे आपलं, वेलकम, सुस्वागतम. या स्वतः फुलटॉसरा फटका हवेत आहे, झेल घेईल का? प्रयत्न खूप चांगला होता पण चेंडू मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय. अजून एक चौकार. आकडा इथं मात्र कम्प्लीट पाहतोय पण 51. आता मात्र निर्णय योग्य ठरलंय कांबे टीमचं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा. दरम्यान रोशन यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम जुनं ते सोनं. काल त्याच्या संघाने खूप चांगली कामगिरी केली. यास पाता परत एकदा डाऊन द ग्राउंड लाजवाब फटका आहे पण क्षेत्ररक्षक तैनात होता. दोरून आलंय, चेंडूला फील केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय पण पोहोचू शकणार नाही. पंचाचं बोट आकाशाकडे आणि अंतिम चेंडूवर मात्र धावचीच्या स्वरूपात बॅटर बाद होतोय. एक धाव मिळते टीमला आणि अशा तऱ्हेनं 52 धावा धावफलकावर आणि 53 धावांचं आव्हान उभं केले कांबे टीमने काटे टीमच्या विरुद्ध. पहिल्या सामन्याचा हा खेळ आपण पाहतोय. हॅलो, गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली आयोजित स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024 हे पर्व आणि वर्ष 16वं आहे. 16व्या वर्षामध्ये आपण सातत्यपूर्ण इथे पदार्पण करतोय.
आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसानिमित्तानं इथे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं, पहिली लढत जी तुमच्या भेटीला MR दोस्ती कांबे आणि त्या विपक्षामध्ये जरीमरी काटाई, इथे आमचे पंचमित्र देखील उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. गणेशजी पाटील सर आणि भाऊ पाटील सर इथे उपस्थित आहेत. चला आपण वळूयात मॅचच्या दिशेनं. पूर्वार्धाचं सत्र आपण पाहिलं, ज्यामध्ये 4 षटकांमध्ये खेळत असताना संघाची टोटल पोहोचली आहे 54. अत्यंत दर्जेदार आयोजन आहे. प्रत्येक गोष्ट बारकाईने हेरली आहे. भिवंडीचा बुलंद आवाज तथा पत्रकार बंधू, सामाजिक, राजकीय आणि क्रीडापटलावरती ज्यांची सर्वोत्तम फलंदाजी नेहमीच सुरू असते, ते आदरणीय आमचे गुरुवर्य राजेंद्र पाटील सर. आमच्या साथीनं कॉम्बॉक्स मध्ये जे जॉईन होत आहेत सुनीलजी पवार. खरं तर राजेंद्र पाटील आपण पाहतोय त्यांना क्रीडा मंचावर. आजची 13वी नाईट आहे कन्सिस्टंटली. काल सकाळी 5 वाजता आज स्पर्धा संपून इथं आलो आणि निश्चितच मॅच मध्ये प्रत्येक संघ, चला थोडंसं कोऑर्डिनेशन ठेवा. उत्तरार्धामध्ये आपण करतोय सुरुवात. 53 धावसंख्येचा टार्गेट समोर आहे. MR दोस्ती कांबे संघ कांबे संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी निर्णय स्वीकारला होता, तो खरं तर बॅटिंग करण्याचा. थोडासा रिस्की डिसिजन, परंतु चांगली धावगती त्यांनी तैनात केली. चला थोडं स्पीडअप करा. लाखिवलीच्या या पावनभूमीत ही क्रीडा स्पर्धा इथे सजताना रंगताना चांगलं क्रिकेट तुमच्या भेटीला आलंय. 16 वर्षांची अखंड परंपरा कायम राखत आदरणीय राजेंद्र पाटील सरांची मेहनत आणि लाखिवली ग्रामस्थांची देखील तितकीच मेहनत या स्पर्धेकरता. सुसज्ज असा ग्रामीण हृदय सम्राट बाळामामा म्हात्रे यांच्या नावानं सुसज्ज असा नाणेफेक कक्ष देखील आपण पाहतोय. आमचे गुळवी बंधू आणि प्रिन्स मूवीज ते देखील ऑफिशियली सज्ज आहेत. भिवंडीचं स्वच्छ आणि पारदर्शक चित्रण जे सातत्याने आपण पाहिलंय, अगदी नावलौकिक या भिवंडीचा टेलिकास्टिंगच्या विश्वात जर धुमाकूळ कोणी घातला असेल तर याच प्रिन्स मूवीजनं. जाऊयात मैदानाच्या आत. उत्तरार्धाला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. पहिला चेंडू अपील अतिरिक्त इथे पाहायला मिळाली आणि निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता इथे होतीये. 23 चेंडू विजयाकरता 53 धावसंख्येची गरज आहे. पाठलाग सुरू आहे फार मोठ्या धावसंख्येचा. यानंतरची लढत जी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दोन्ही टीम ऑफिशियली आपण तयार राहा. एका बाजूला ज्ञानसी 11 निंबवली आणि त्या विपक्षामध्ये जय कापरोबा वेहेळे. हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेचलाय. बॉल चाललाय एक टप्प्या अखेर. ओव्हर दी रोप या बॉलवर इथे मिळतील 4 धावा आणि जाऊयात आपण डीजे कडे. ही फार मोठी समस्या आहे खरं तर. गाणं अत्यंत टायमिंगनं लावलं डीजे मास्टरनं, परंतु अनेक होतकरू युवक जे तडफडत आहेत लग्नाकरता, निश्चितच फार मोठी समस्या बनली आता. आणि आपण म्हणतो ना की तपास आणि त्याचे सूत्रधार, आता त्यांना फार डिमांड आहे सध्या, कारण लग्नाचा हंगाम देखील सुरू होतोय. इथे गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टंप्स आला. लोअर फुलटॉस होता. हलक्या हाताने ढकललाय बॉल. बॉल चाललाय सिली मिडॉन मध्ये आणि पहा तिथे थोडासा फंबलिंग देखील मिसफिल्डिंग पाहायला मिळालंय. संघाची टोटल पोहोचली आहे. याच एका धावसंख्येच्या सहाय्याने 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 5 धावा ज्या पटलावर जोडल्या गेल्यात. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा,
भक्ताभाऊ तोशबी 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन या स्पर्धेला अगदी निर्विघ्नपणे बाप्पा पार पाडशील हेच तुझ्या चरणी साकडं. तथा आजचा संकटमोचकाचा दिवस आहे. शनिवारच्या दिवसात या स्पर्धेचा दुसऱ्या दिवसाला आपण सुरुवात करतोय. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वाताजपतन वानरयूत मुखम श्रीरामदूतम शरणम प्रपद्य. विशाल आणि त्याचा साथीदार हिमांशू मैदानाच्या आतमध्ये. दोन फलंदाज, एक उजव्या हाताचा तर एक डावखुऱ्या हाताचा खेळाडू आणि सोनू इथे पहिलं षटक टाकतोय, ज्या मार्फत आतापर्यंत 3 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. चौथ्या चेंडूच्या सत्राला इथे प्रारंभ. बॅट कटची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि इथे पंचांचं बोट निघालाय आकाशाकडे. OUT अर्थातच परतावं लागणार आहे. फलंदाज बाद मिस्टर हिमांशू निघालाय परतीच्या प्रवासाला. पहिला धक्का इथून बसेल जरीमरी काटाई या संघाच्या माध्यमातून. वर्षांची प्रतीक्षा कारसेवकांच्या स्वतःच्या प्राण्याचं बलिदान आणि त्यांची मेहनत ती फळाला आली. 22 जानेवारी या दिवशी खरं तर राम मंदिराचा लोकार्पण सोहळा, निश्चितच आपण प्राण प्रतिष्ठापना सोहळा पाहिला आणि मग प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये खरं तर ऊर भरून आला. आणि मग आपण निश्चित म्हणूयात कुठला पक्ष काय आणि काय, परंतु कारसेवकांनी ज्या पद्धतीने ते तिथे लढले, निश्चितच अगदी एका छोट्याशा तंबूमधून आता प्रशस्त राम मंदिर आणि खरं तर एका युगपुरुषाची ही सर्व मेहनत. निश्चितच आपण म्हणतो की राम राम बोलने में कैसी शर्म, बड़े बड़े सौगंध से मिलता है हिंदू धर्म. फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक जळणार, ज्यांना अडचण होणार ते दुसऱ्या देशात जाणार. जय श्रीराम सर्वांना. इथे बळूयात मॅचच्या दिशेने अत्यंत महत्वाची लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला MR दोस्ती कांबे आणि त्या विपक्षामध्ये जरीमरी काटाई. स्विच इट केलाय, प्रॉपर कनेक्शन, 2 खेळाडूंच्या गॅपमध्ये इनफिल्डच्या डोक्यावरून हा फटका सजवलाय. बॉल चाललाय मैदानाला अक्षरशः आग लावत. चेंडू सीमारेषा पार इथे आलाय. अत्यंत नेत्रदीपक स्ट्रोक चौकार. आणि आमचं डीजे देखील अत्यंत कामगिरी चांगली करतायत. इथे चौकार आलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 9. विजयाकरता 53 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. सुनील पवार माझ्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये. त्यांच्या वतीने देखील जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं इथे आपण करतोय स्वागत. सर, आज चर्चा जरूर होणार. इथे आमच्या माता भगिनी देखील या क्रीडा स्पर्धेच्या दिशेने रवाना होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वळूयात मॅचच्या दिशेने. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, फ्लिप फ्लॉप स्ट्रिक इथे मैदानाच्या आतमध्ये ग्लान्सिंग ऍक्शन तैनात केली. बॉल चाललाय बॅकवर्ड लेग स्लिप मध्ये. इथे एक सिंगल जी कन्वर्ट होईल आणि या सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 10, 10 ऑन बोर्ड. खरं तर सुनील पवार सर, आपण पाहतो ना, एक काळ होता ज्यावेळी ज्यावेळी दुबईचे राष्ट्राध्यक्ष या भारतामध्ये आले ना, अनेक मंदिरांना झाकून ठेवण्यात आलं. परंतु आज परिस्थिती बदलली. आज खरं तर आपण पाहतो ना, ज्यावेळी दुबईमध्ये देखील प्रशस्त राम मंदिराचं लोकार्पण इथे मात्र होतंय. डेफिनेटली ही फार खरं तर महत्भाग्याची गोष्ट आहे. इथे पहिलं षटक संपलंय. सोनूच्या माध्यमातून संघाची टोटल पोहोचली आहे ती 10 या अंकावर. विजयाकरता बरोबर अजूनही 43 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता, कारण समोर टार्गेट आहे तब्बल 53 या धावसंख्येचं. खूप छान उल्लेख केला. आपण पाहतो की आपण सौदी अरेबिया जर म्हटलं तर आता मात्र तिथं सुद्धा राम मंदिर आहे आणि निश्चित 500 वर्षाची तपस्या होती. प्रत्येक हिंदूच्या मनात हेच सांगत होते की राम मंदिर केव्हा होईल, आणि नो डाऊट झालं. आणि सर्वात महत्त्वाचं की कमी कालावधीमध्ये सर्वात मोठी श्रीराम मंदिराच्या निधी जो जमा करतोय, की मला वाटतं की 20 ते 25 लोकांना निधी मोजण्यासाठी कम पडतात हे लोक. म्हणजे एवढे राम भक्त आतापासून येतो सिर्फ झाकी आहे. निश्चितच सर, ही प्रत्येक हिंदूची खरं तर आस्था होती. अनेक वर्षांचा कालखंड. परंतु येणाऱ्या पिढीला देखील या सर्व गोष्टींचं गांभीर्य कळलं पाहिजे. डेफिनेटली
इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जरा स्पीडअप करा ॲक्शन. थोडं तुम्हाला वेगानं खेळावं लागेल कारण 12चा स्क्वॉड आहे, त्यामुळे जास्तीत जास्त वेगानं धावसंख्येला इथून मॅचला आपल्याला वळण द्यावं लागेल. ज्ञानसी 11 निंबवली आणि त्या विपक्षामध्ये जय काप्रोबा वेहळे दोन्ही संघांचे जे कर्णधार आहेत, आपणास हात जोडून विनंती आहे की चला आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जसं हा पूर्वार्धाचा उत्तरार्धाचा खेळ जसा संपेल तसं आपण टॉस इथे संपन्न करूयात. इथे स्पेशल कॉइन देखील इन्व्हेंट केलाय राजेंद्र पाटील सर. मोठ्या मोठ्या क्रीडा मंचांना रंगवण्याची क्षमता आणि धमक असलेलं हे व्यक्तिमत्व आहे आणि निश्चितच महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आणि राजेंद्र पाटील हे खरं तर मोठं नातं. ऑफिशियली एक वॉर्निंग आली आहे पंचांच्या माध्यमातून इथे खेळाडूंना, यानंतर पेनल्टी दिली जाईल याची देखील नोंद घ्या. जरीमरी काटाई संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय, त्या विपक्षामध्ये MR दोस्ती कांबे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करून आता ते क्षेत्ररक्षण करतायत. तर कांबे संघ इथून तुम्हाला रिक्वेस्ट आहे, यानंतर तुम्हाला प्रतिबंधित वेळेच्या बाबतीत इथे केलं जाईल. फटका स्विच हिट केलाय, कनेक्शन प्रॉपर, बॉल करतोय इथे मात्र हवाई सफर, एक टप्प्या अखेर बॉल चाललाय ओव्हर द रोप, अत्यंत तीक्ष्ण आणि भेदक फटका, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. इथे आलाय दमदार फटका, चौकार. मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन होत आहे. आपण त्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं करूयात मनाच्या अंतःकरणापासून या स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये आपण त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. सर्व पाहुण्यांना इथे विनंती केली जाईल की मुख्य क्रीडा मंचावर बसून आपण या VIP डायस मधून या स्पर्धेचा आनंद इथे लुटायचा आहे. आदरणीय संजय पाटील उद्योगपती लाखिवली त्यांचं इथे शुभागमन झालंय. आदरणीय किरणजी गडक साहेब उद्योगपती लाखिवली आणि त्यांच्या समवेत रमेशजी गडक साहेब त्यांचं देखील इथे मनपूर्वक आपण स्वागत करतोय. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टंप्स आलाय. इथे पहा फटका चांगला आहे, बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट, प्रोटेक्शन आहे तिथे आणि तदनंतर एक सिंगल 20.12 मीटरची विकेट वेगानं कापत असताना संघाची टोटल याच एका आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचेल 15 रन्स 15 धावा. लाईव्ह स्क्रीन देखील इथे तैनात आहे. प्रिन्स मूवीज कुठल्याच प्रकारची कमतरता किंवा उणीव ज्या स्पर्धेत ते काम करतात तिथे तुम्हाला भासणार नाही. आणि इथे देखील आपण पाहतोय 15 धावा 1.2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 53चा पाठलाग खरं तर सुरू आहे. अजूनही जर विचार केला तर 38 धावा संख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. टीम इथे जरीमरी काटई मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना चला प्रत्येक वेळी क्षेत्ररक्षण बदललं जाते, त्यामुळे खरं तर वेळ घेतला गेला. चला स्पीडअप करा. गोलंदाज बॉलिंग मार्कवर एकंदरीत बाळू आलेत. फटका चांगला आहे, 2 खेळाडू आणि तिथे पहा मिड विकेटला झेल देऊन परतलाय, चोख प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज बाळूनं आणि इथे मात्र फलंदाज विशालची पारी, जिला लागलाय अंकुश. बॅट्समनला परतावं लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम जरीमरी काटई. आता खरं तर संकटांच्या भोवऱ्यात. कमॉन कमॉन डीजे. गाणं ऐकलं खरं तर तो चित्रपट ज्यामध्ये नागराज पोपटराव मंजुळे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आणि या ठिकाणी शुभागमन होतंय माजी ग्रामपंचायत सदस्य कांबे ग्रामपंचायत. मान्यवर पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपतालुका प्रमुख आदरणीय सन्माननीय रघुनाथजी कोठे साहेबांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात आपण. तुम्ही पाहतायत स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024चा हा अत्यंत देखणा सोहळा. आजचा या क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि या स्पर्धेतून खऱ्या अर्थानं 4 चांद लागलेत. आज कालचा दिवस देखील इथे अत्यंत चांगली तालीम पाहायला मिळाली क्रीडा पटलावरची. गोलंदाज बाळू षटकातला 4था बॉल. फटका पहा, इम्प्रोव्हायझेशन कमी आहे
आणि समोर क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने झडप टाकली बॉलवर आणि सरळ सरळ झोकून दिलं स्वतःला. परतावं लागणार आहे, आल्या पावली निघावं लागेल परतीच्या प्रवासाला. मिस्टर शिव हॅज टू डिपार्ट. गोल्डन डकचा तो ठरलाय. इथून मात्र फलंदाज बाद. मात्रेपाडा संघ ज्यानं बदलापूरच्या मयूर ग्रुप चषकामध्ये देखील धुमाकूळ घातला आणि आज त्यांची पहिलीच लढत आहे. मेगा ग्रँड फायनल्स तुम्हाला बदलापूरमधून पाहायला मिळतील. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर या स्पर्धेची चर्चा भरपूर आहे आणि निश्चितच काल देखील नामांकित संघ तळोजाच्या मैदानात आपण लढताना पाहिलं. आता खरं तर भिवंडीचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय, ज्या माध्यमातून खरं तर ग्रामीण क्रिकेटला इथे दुजोरा देण्याचा जो प्रयत्न आहे आदरणीय राजेंद्र पाटील सरांचा. एका बाजूला काटई संघ आणि त्या विपक्षामध्ये कांबे संघ. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. बॉल तयार. लोअर फुल टॉस होता, स्टिअर केलाय बॉल सिली मिड ऑफ मध्ये. पहा तत्परता आहे, डायरेक्ट हिट. कधी कधी जास्त चांगलं वागणं देखील धोक्याचं ठरू शकतं आणि त्याचीच प्रचिती इथे मैदानाच्या आतमध्ये येते. डेफिनेटली एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल अतिरिक्त स्वरूपात. याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 या अंकावर. मी सातत्याने म्हणतो की पहिला राज्याभिषेक 5 जून 1674 सप्तगंगा सप्तसिंधू ज्यावेळी रायगडावर आल्या आणि या महाराष्ट्राच्या मातीनं 3 एप्रिल 1680 म्हणजे छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजीराजांनी स्वतःला लगेचच राज्याभिषेक करून घेतला. तो दिवस होता 16 जानेवारी 1681 आणि निश्चितच तो आकडा इथे आला. योगायोगाने आठवण झाली. निश्चितच आपण वळतोय मॅचच्या दिशेनं. एक चांगली लढत सुरू आहे. बाळून इथे कंबर कसली आहे. 5च धावा 4 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. 2 गडी त्याने मोक्याचे इथे गमावलेत आणि बॅटिंग करत असताना जरीमरी काटई संघाचा थोडासा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, कारण दिल्ली आता अजूनही फार लांब आहे. 53 धावसंख्येचा टार्गेट समोर आहे. इथे पहा स्विच इट करण्याचा जो प्रयत्न आहे, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. अक्षरशः इथे नुकसान करून घेतोय फलंदाज. आपल्या या शैलीनं 2 षटकांची लढत इथे संपली आहे. 8च्या सरासरीनं प्रतिषटक 16 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. आता खरं तर इथून विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती 37. साधारणतः 18.5 धावा प्रतिषटक ज्या तुम्हाला कमवाव्या लागतील. 2 षटकं आणि बरोबर 37 धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी मान्यवर पाहुणे जे खरं तर उपस्थित झालेत. चेक सुस्वागतम भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आणि काटे गावाचे समाजसेवक आदरणीय भावेश पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहतोय की आपण स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक पर्व 16 आणि कालपासून निखिल जर पाहिला आपण राजेंद्र पाटील सरांवर किती मोठं प्रेम आहे हे आमचे सर्व लाडक्या प्रमुख पाहुण्यांनी दाखवलं. आणि तुम्ही उल्लेख केला की मैदानी खेळ असो, त्यानंतर राजकारण असो, शैक्षणिक विभाग असो, या तिन्ही क्षेत्रामध्ये खूप उत्तम भरारी घेणारे असे आमचे राजेंद्र पाटील सर यांचाच आपण हा बिग शो पाहतोय. चला वळूयात आपण मॅचच्या दिशेनं. 2 षटकं आणि विजयाकरता बरोबर 37 धावसंख्येची गरज आहे. इथे पहा स्विंग अँड मिस. फलंदाज खरं तर एकाच शैलीने खेळण्याचा इथे प्रयत्न आहे. एक्झिक्युशन थोडंसं इम्प्रॉपर. मैदानाच्या आतमध्ये आपण म्हणतो ना, शॉट सिलेक्शन ज्या खेळाडूचं प्रॉपर, तो खेळाडू देखील इथे धैर्यवान ठरू शकेल. परंतु इथे शॉट सिलेक्शन एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय टीम जरीमरी काटई संघाच्या या फलंदाजांवर. शेवटच्या 11 बॉल 37चा सामना. फटका अगदी धीम्या हलक्या हातानं अगदी इनफिल्डच्या बाहेर स्क्वेअर ऑफ द विकेट. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट होईल. तुम्ही पाहत आहात स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024 या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय राजेंद्र पाटील सर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिलीच लढत सुरू आहे. दुसऱ्या दिवसातील एका बाजूला जरीमरी काटई आणि MR दोस्ती कांबे या 2 संघांदरम्यानचा हा संघर्ष. कांबेकरांनी इथे उभ्या केल्या 53 धावा आणि त्याचा पाठलाग सध्या सुरू आहे जरीमरी काटई या संघाच्या माध्यमातून.
संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 17 या आकड्यावर आहे. इथे पहा हलक्या हातानं बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय फ्लाइंग स्लिप मध्ये. खेळाडू तैनात आहे तिथे आणि फक्त आणि फक्त एकेरी धाव. जे जे संघ या ठिकाणी उपस्थित झालेत त्या सर्व संघांना आपण इथे नम्र विनंती करतोय की आपण आपली नोंदणी ऑफिशियली आपण रिपोर्टिंग करायची आहे. संघाची धावसंख्या 18 या अंकावर. 53चा पाठलाग इथे मात्र सुरू. पुन्हा एकदा स्विच हिट आणि वारंवार हा फटका, ही शैली इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डेफिनेटली आपण पाहतोय एक चांगल्या दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये ये छोटा तीर पर वार करे गंभीर. इथे मात्र चांगली खेळी सजवतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे पहा स्लॉक स्वीप करायचा होता, बॉल सरळ जाऊन आदळला पायावर आणि तदनंतर पंच इशारा करतील लेग बाईटचा सिग्नल, जो पंचांमार्फत नियम क्रमांक 38 चं अवलोकन, ज्या मार्फत एक सिंगल आले आणि संघाची टोटल याच एका आकड्याच्या मदतीनं 19 या धावसंख्येवर हिंदवी स्वराज्य संस्थापक अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आपण इथून मानवंदना देऊयात. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी जाणता राजा. इथे मात्र पहा काय प्रॉपर एक्झिक्यूट करतायत गोलंदाजी. स्वतःच्या आत्मविश्वासानं आणि स्वतःच्या कौशल्यानं इथे मात्र मन जिंकली आहेत प्रेक्षकांची. षटक क्रमांक 3 इथून होतोय मार्गस्थ. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकात धावा इथे खर्च केल्यात फक्त 3 आणि संघाची धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 19 रन्स ऑन बोर्ड. खरं तर शेवटच्या 6 चेंडूंमध्ये धावसंख्येची गरज आहे. चेक हे पाहू शकता आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवर आमचे जे तमाम लाडके मान्यवर आहेत त्याची, त्यामध्ये आपण आवर्जून उल्लेख करूया. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे पाहतोय आपण उपतालुका प्रमुख मनसे आदरणीय रघुनाथ कोंडे साहेब. तसेच पाहतोय आपण लाखोली गावाचे एक मोठं व्यक्तिमत्व संजय पाटील साहेब. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आदरणीय भावेश पाटील साहेब. त्याचसोबत जर पाहिलं आपण किरण गडक साहेब, तसेच रमेश गडक साहेब लाखोली गावाचे उद्योजक आहेत. आणि त्याचबरोबर पाहतोय आपण आमचे सन्माननीय मोतीराम पाटील साहेब लाखिवली, तसेच सुमित दामोदर पाटील साहेब लाखिवली गावाचे समाजसेवक उद्योजक. हे सर्व मान्यवर सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय. आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. इथं मात्र निश्चित स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी या स्पर्धेचे आयोजक आणि नो डाऊट उपतालुका प्रमुख मनसे सन्माननीय रघुनाथ कोडे साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. हे पाहू शकता आपण मायेची शाल स्वीकारताना प्रेमाचं प्रतीक रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ का दिला जातोय आणि या स्पर्धेची भेट आठवण मोमेंटो पाहतो आपण स्वीकारताना आमचे प्रमुख लाडके मान्यवर राजेंद्र पाटील साहेबांचे शुभ हस्ते स्वागत आणि सत्कार होताना. तसेच काटे गावाचे एक खूप चांगलं व्यक्तिमत्व निश्चित नो डाऊट भारतीय जनता पार्टीचे एक डॅशिंग युवा नेते भावेश पाटील दादांचा आपण इथं मात्र करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. मान्यवरांचा सत्कार या क्रीडा मंचावर होतो. इथे 4 धावा आल्या आणि पहा हीच तर खरी ओळख आहे ना ज्याकरता प्रिन्स मूवी जाणली जाते. कोणी नाराज नकोय, म्हणजे आमचे ऑनलाईन व्ह्युअर्स देखील जास्त त्रस्त होता कामा नये. त्यामुळे खऱ्या अर्थानं प्रिन्स मूवीजची, कारण 10PL पर्यंत मी का पोहोचलो आखाती देशांनी देखील माझी का नोंद घेतली त्याचं इथे मूर्तिमंत उदाहरण प्रिन्स मूवीज दाखवत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच शैलीनं डीजे थँक्यू त्याच शैलीने इथे मात्र तर वारंवार नुकसान. चेक निखिल आपण थोडंसं 1-2 पाहुणे अजून त्याचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. काटे गावाचे समाजसेवक आदरणीय विजय बाळाराम भोईर साहेब हे व्यासपीठावर आहे आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे आयोजक राजेंद्र पाटील सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय विजय बाळाराम भोईर साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. सत्कार या क्रीडा मंचाच्या माध्यमातून अतिथी देवो भव, खरं तर ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. इथे आपण 4 चेंडूंचं सत्र 5 चेंडू संपुष्टात आलेत. शेवटची औपचारिकता जी शेष आहे इथे बँक ऑन द टार्गेट आणि सामना जिंकलाय अक्षरशः MR दोस्ती कांबेकर इथून मात्र स्वतःची सिद्धता करतायत प्राप्त. आणि याच खेरीज मान्यवर पाहुणे देखील या क्रीडा मंचावर उपस्थित होतात. त्यांना विनंती असेल की मुख्य मंचावर येऊन आपण सन्मानानं या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय ठाणे जिल्हा प्रमुख सन्माननीय देवानंदजी थळे साहेब, तदनंतर ग्रामीण हृदय सम्राट
सन्माननीय आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब तथा उर्फ बाळामामा म्हात्रे त्यांच्या नावाने एक भली मोठी स्पर्धा देखील वडूनगरच्या क्रीडानगरीमध्ये रजनी क्रिकेट सुरू आहे.